Today let us see VIR wires and cable. VIR refers to vulcanized India rubber. सगळ्यांना माहीत असेल vulcanization is a process. The vulcanization is a process for hardening rubber that increases its टेन्साईल स्ट्रेंथ. म्हणजे टेन्साईल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी रबरला व्हल्कनाइज केलं जातं. दॅट्स वाय नेम इज व्हल्कनाइज इंडिया रबर. They became extremely popular in between 1910 and 1880. It was popular in 1910 to 1980. Now it is not popular. It is replaced by PVC cables, PVC wires. It has got a thin conductor. त्या वायरच्या आतमध्ये एक थिन कंडक्टर असेल विच इज कवर्ड विथ रबर कोटिंग. त्या वायरवर त्या कंडक्टरवर रबर कोटिंग असेल आणि तो कशाचा असेल? तो इंडिया रबरचा असेल. द कंडक्टर इज टीन्ड. टीन्ड म्हणजे कोटेड विथ टीन. द कंडक्टर इज टीन ॲज वेल. इट कीप्स रबर अवे फ्रॉम स्टिकिंग टू द सरफेस ऑफ द कंडक्टर. कोटिंग का करायचं? दोन रिझनसाठी. टीननं कोटिंग का करायचं? वन, तो रबर जो असेल त्याच्यावरचा तो इन्सुलेशन पर्पजसाठी यूज केलेला असेल तो त्याला कंडक्टरला चिटकू नये म्हणून. आणि दुसरं, इट अवॉइड्स दी एंट्रिंग ऑफ मॉइश्चर ऑन टू द सरफेस ऑफ द कंडक्टर. त्याच्यामुळं काय होणार आहे? करोजन अवॉइड होणार आहे. त्या कंडक्टरचा जो करोजन होणार आहे ड्यू टू द एक्सपोजर टू द मॉइश्चर ते कमी होईल. In addition to that, it provides enhanced protection for the conductor against the damage that can happen from the atmosphere moisture. Along with this structure, it is covered with a cotton braiding. It is covered with cotton braiding. म्हणजे पहिल्यांदा कंडक्टर असेल, त्याच्यावरचं टीनचं कोटिंग असेल, त्याच्यावर रबर असेल, दॅट इज फॉर इन्सुलेशन पर्पज, आणि त्या रबरच्यावर एक कॉटन ब्रेडिंग असेल. तो कॉटन ब्रेडिंग इज नथिंग बट कॉटन टेप किंवा रिबन असेल. ए कॉटन ब्रेडिंग दॅट इज ए ओव्हन बँड ऑफ क्लोथ टेप ऑर रिबन. असा एक बेल्ट असेल त्या कॉटनचा. सो तो जो रबर असेल दॅट इज कवर्ड विथ दिस कॉटन टेप अपॉन द टॉप ऑफ रबर इन्सुलेशन ॲज वेल. दॅट प्रोव्हाइड्स मेकॅनिकल प्रोटेक्शन टू द रबर. म्हणजे रबरला मेकॅनिकल प्रोटेक्शन देण्यासाठी हे कॉटन ब्रेडिंग यूज करतात. द ब्रेडेड वायर्स डू नॉट ब्रेक इझिली वाईल हँडलिंग अँड बेंडिंग बिकॉज इट इन्क्रीजेस द मेकॅनिकल स्ट्रेंथ. त्या रबरचं मेकॅनिकल स्ट्रेंथ वाढवण्यासाठी कॉटन ब्रेडिंग करतात. दॅट्स वाय दॅट इन्क्रीज द मेकॅनिकल प्रोटेक्शन टू दी रबर. ब्रेडेड वायर्स do not break easily while handling and bending. Finally, it treated with wax coating for easy working and handling. म्हणजे आता रबरच्यावर कॉटन ब्रेडिंग असेल तर कॉटन ब्रेडिंगच्यावर वॅक्स कोटिंग असेल. कशासाठी? तो सरफेस स्मूथ होईल. स्मूथ झाल्यामुळं इट इज इझी फॉर वर्किंग अँड हँडलिंग. रबर हॅज गॉट मेनी युनिक प्रॉपर्टीज. फॉर एक्झाम्पल, इट इज अ मटेरियल दॅट इज करोजन रेजिस्टन्स. रबर हे करोजन रेजिस्टन्स असतं. इट इज ऑल्सो वॉटरप्रूफ. रबर इज अ वॉटरप्रूफ. अँड ॲब्रेशन मीन्स द मेकॅनिकल स्क्रॅचेस. सो ॲब्रेशन रेजिस्टन्स प्रॉपर्टीज. सहज त्याच्यावर असे मेकॅनिकल स्क्रॅचेस येत नाहीत. हेन्स इट कॅन प्रोव्हाइड अन एक्सलंट इन्सुलेटेड लेयर फॉर द केबल कॅरिंग इलेक्ट्रिसिटी. So previously it is used, rubber is used as a insulating material. However, there are numerous potential risks linked with VR cable and wires. कशासाठी? म्हणजे it has drawbacks. This India rubber wire has wires and cables has drawbacks. कशासाठी? The rubber becomes brittle early.
म्हणजे काही वर्षातच तो रबर असा ब्रिटल होतो, नाजूक होतो आणि त्याचे तुकडे पडायला लागतात. And hence electricians and wiremen are no longer encouraged to use them. त्याच्यासाठी nowadays electricians and wiremen they never use the VIR wire. Nowadays they are replaced by PVC wire. What are the dangers of VIR cable and wires? It has been identified that VIR cables system will break down and hence cracks early age. म्हणजे फार कमी वर्षातच त्याच्या रबरचं जो इन्सुलेशन तो ब्रिटल होतं आणि ते ब्रेकडाऊन होतं. ॲज दे ब्रेकडाऊन दे कॅन गेट एक्स्ट्रीमली हजार्डियस ॲज वेल. इट इज व्हेरी डेंजरस टू यूज सच केबल. ज्याच्यावरचं इन्सुलेशन ब्रेकडाऊन झालेलं असेल अशा केबल यूज करणं म्हणजे इट इज व्हेरी डेंजरस. Because the insulation material that is being used during the production of VIR cables will become brittle along with time. As the year goes on, this rubber becomes brittle. As a result, the current carrying electrical wire will be exposed to the external atmosphere. त्याच्यावरचं इन्सुलेशन गेल्यामुळं जो आतला कंडक्टर असेल that is exposed to the atmosphere. The insulation material that you can find in VIR cable is not designed to last for a long period of time. तो इन्सुलेशनचा जो रबर असेल त्याचं आयुष्य फार कमी असतं. Therefore, you will have to face the risk of getting current carrying wire exposed to the atmosphere. तर रबरचं इन्सुलेशन गेल्यामुळं आतला जो कंडक्टर असेल दॅट बिकम्स एक्सपोज्ड. In other words, the insulation material will cracks and break away and the current carrying wire will be exposed and may come in contact with other wires. म्हणजे इन्सुलेशन त्यावरचं ब्रेकडाऊन झाल्यामुळं तो कंडक्टर एक्सपोज होतो आणि तो एक्सपोज कंडक्टर मे कम इन कॉन्टॅक्ट विथ अदर वायर्स अँड देर मे बी a dead short circuit. And also with different areas of your house such as walls, roofs and appliances as well. तो कंडक्टर एक्सपोज झाल्यामुळं दॅट मे कम इन कॉन्टॅक्ट विथ द वॉल्स, द रूफ्स आणि अशा वॉल्स आणि रूफ जर भिजलेलं असेल सो यू मे गेट द शॉक किंवा तिथं शॉर्ट सर्किटसुद्धा होऊ शकेल. दिस काइंड ऑफ सिच्युएशन कॅन पुट यू विथ द रिस्क ऑफ ॲन इलेक्ट्रिकल फायर. जो इलेक्ट्रिक फायर होतं तो मेजर फायर इज ड्यू टू short circuit, electrical short circuit. On the other hand, it can increase the chances of getting electric shocks or other related injuries. That's why the VIR cable now replaced by PVC wires.